बघ संध्या, माझ्या वडिलांनी माझ्यासाठी खूप काही केले आहे, म्हणून मी तुला एवढे सांगू इच्छितो की तू माझ्या नात्याची काळजी घे. जेव्हा जेव्हा कुटुंबात काही कलहामुळे रडण्याची परिस्थिती येईल तेव्हा तू स्वतः शहाणे होऊन ती परिस्थिती हाताळ. पण माझ्या वडिलांचा आणि भावाचा अपमान कधीही होऊ देऊ नकोस. असो, आई गेल्यानंतर वडिलांनी आपले संपूर्ण आयुष्य आम्हा दोन भावांच्या संगोपनासाठी वाहून घेतले. त्याने कधी स्वतःचा विचारही केला नाही. आता मी थोडा जबाबदार झालो आहे. मला माझ्या वडिलांना त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये मदत करायची आहे. रंजन अजूनही शिकत आहे. त्याचे भविष्य सुधारण्याची जबाबदारी माझ्यावर असेल. तूही मला माझ्या जबाबदाऱ्यांमध्ये साथ देशील ना? लग्नाच्या पहिल्याच रात्री शिवम संध्याशी भावूक होऊन बोलला. तेव्हा संध्यानेही होकार दिला. नवऱ्याच्या पहिल्या स्पर्शाने ती केव्हा चिरडून गेली होती आणि आता नवऱ्याचे कुटुंब हेच तिचे कुटुंब असल्याने तिने नवऱ्याची जबाबदारी स्वतःची मानायला सुरुवात केली होती. संध्याने हळूच होकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, आतापासून तुमची जबाबदारी पार पाडण्यात तुम्ही एकटे नाही. मी बाबांची खूप काळजी घेईन आणि सुनेचे प्रत्येक कर्तव्य पूर्ण करीन. शिवमने तिला आपल्या मिठीत घेतले. मग ते त्यांच्या नव्या आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी प्रवासाला निघाले. संध्या दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच घराची काळजी घेऊ लागली. ती फार शिकलेली नसली तरी घर सांभाळण्याची सर्व कौशल्ये तिला चांगलीच माहीत होती. असो, शिवमचे वडील शंभूनाथजी यांना त्यांच्या घरासाठी फक्त एक साधी मुलगी हवी होती, म्हणूनच त्यांना संध्या आवडली. संध्या पहिल्यापासून अभ्यासात फार हुशार नव्हती, त्यामुळे तिच्या पालकांनी तिच्या शिक्षणावर फारसा भर दिला नाही. त्यांनी तिला फक्त घर कसे चालवण्याचे गुण शिकवले होते, जेणेकरून वेळ येईल तेव्हा तिच्या लग्नात कोणताही अडथळा येऊ नये. लग्नानंतर तीही पती आणि सासरची पूर्ण एकनिष्ठ झाली. तिने ना तिच्या भविष्याचा काही विचार केला, ना तिला आयुष्यात काय हवंय हे तिला माहीत होतं. तिच्या नवऱ्याचे तिच्यावर खूप प्रेम होते आणि तिला घर सांभाळायचे होते. बस त्याच्यासाठी हे तिचे संपूर्ण जग होते. काही वेळातच तिचे लग्न होऊन 5 वर्षे झाली होती आणि ती एका मुलाची आई झाली होती. तिच्या दीराचेही शिक्षण पूर्ण झाले होते आणि तोही नोकरीला लागला होता. मात्र पूर्वीप्रमाणे शिवम आणि शंभूनाथजींच्या कमाईतून घर खर्च भागवला जात होता. रंजन जे काही कमवायचा तो आपला छंद पूर्ण करायचा आणि उरलेले पैसे बँक खात्यात जमा करत राहिला. दरम्यान शंभूनाथजींना अर्धांगवायू झाला आणि ते झोपी गेले. आता संध्याची तिच्यावरची जबाबदारी अजूनच वाढली होती. सोबतच घर खर्चही वाढला होता. शिवमने रंजनला मदत करायला सांगितल्यावर त्याने साफ नकार दिला. मी नुकतेच कमवायला सुरुवात केली आहे. जर मी माझ्या भविष्यासाठी बचत केली नाही तर भविष्यात मलाही तुमच्यासारखं कोणाकडे तरी हात पसरावा लागेल. शिवमला रंजनकडून अशा उत्तराची अपेक्षा नव्हती. रंजन त्याला असे उत्तर कधी देऊ शकेल असा विचारही त्याने केला नव्हता. त्याला खूप वाईट वाटले की जर धाकटा भाऊ वडिलांवरील जबाबदारी पार पाडण्यात सहकार्य करू शकत नसेल तर तो भविष्यात काय करणार. तर शिवमने कसे तरी कर्ज काढून वडिलांचे उपचार सुरू ठेवले. घरातील रेशन, मुलांच्या शाळेची फी आणि 1000 इतर खर्च यामुळे शिवमला आर्थिक समस्या आणि प्रचंड तणावाचा सामना करावा लागला. शिवमची प्रकृतीही खालावू लागली. एके दिवशी ऑफिसमध्ये काम करत असताना त्याला छाती दुखू लागले आणि त्या क्षणी त्याचे आयुष्य संपले. संध्याला संकटाचा डोंगर कोसळल्यासारखं वाटत होतं. रंजनने आधीच घर खर्चाला हातभार लावला नाही आणि आता सर्व जबाबदारी झटकल्यासारखे वाटू लागले. तो फक्त त्याच्या मैत्रिणींसोबत हँग आऊट करायचा. संध्याला खूप काळजी वाटू लागली. त्यांना पेन्शन मिळत असली तरी घर खर्च भागवता येत नव्हता. पण काही महिन्यांनी शिवमची विम्याची रक्कम मिळाल्यावर तिने बँकेशी बोलून FD करून घेतली आणि व्याजाची रक्कम दर महिन्याला येऊ लागली. तेव्हा संध्या घर सांभाळू शकली, पण तरीही तिला आणखी आव्हानांना सामोरे जावे लागले. ती तिच्या दीराच्या वागण्यावर आधीच नाराज होती. पण एके दिवशी तिच्या दीरासह काही लोक घरात आले आणि तिच्या दीराच्या खोलीत बसले आणि बोलू लागले. योगायोगाने संध्याचा मुलगा देवांश खेळत असताना तिथून गेला आणि त्यांचे संभाषण ऐकले. तो धावत आईकडे आला आणि म्हणाला, आई, आता आपण कुठे राहणार? या प्रश्नावर संध्या आश्चर्याने म्हणाली, का बेटा, तू असं का बोलत आहेस? या घरात राहणार नाही तर आपण कुठे राहणार आहोत? असे विचारले असता देवांश म्हणाला, पण काका हे घर विकण्याचे बोलत होते. हे ऐकून संध्याच्या पायाखालची जमीनच सरकली. अशा रीतीने घरचा उदरनिर्वाह चालत नव्हता. वरून तिलाही डोक्यावरून छत हिसकावताना दिसू लागलं.
पण शिवमची बायको असल्यामुळे तिचा आणि मुलाचाही या घरावर समान हक्क आहे हे तिला माहीत होतं. मग एवढा मोठा निर्णय रंजन एकटा कसा घेऊ शकतो? तिच्या मनात प्रचंड खळबळ माजली होती. अशा वेळी जेव्हा तिला इतर काही विचार करता येत नव्हता, तेव्हा ती तिच्या सासऱ्याच्या खोलीत गेली आणि त्यांना म्हणाली, बाबा, तुम्हाला माहीत आहे की सुरुवातीपासून मी माझे कोणतेही कर्तव्य पार पाडण्यापासून मागे हटले नाही. पण आता या घरात माझे भविष्य अंधकारमय दिसत आहे. शंभूनाथजी दबक्या आवाजात म्हणाले, काय झालं सुनबाई? मी नेहमी वडिलांप्रमाणे तुझी काळजी घेतली. मला मान्य आहे की शिवम आम्हाला मध्येच सोडून गेला आहे. पण आता हळूहळू घर खर्चही तू सांभाळतेस. देवांश काही वर्षांनी मोठा झाल्यावर तुझी सर्व दुःखे संपतील. तू आता इतकी काळजी का करतेस? संध्याने त्यांना संकोचतेने सांगितले की रंजन हे घर विकण्याचा विचार करत आहे. आणि शंभूनाथजीही सुनेला म्हणाले, पण हे घर माझ्या नावावर आहे. तो हे घर कसे विकणार? संध्याने हळूच मान टेकवली आणि म्हणाली, बाबा, रंजनने तुम्हाला अनेक पेपर्सवर सही करायला लावली होती. तुम्ही चुकून हे घर रंजनच्या नावावर केले आहे का? आता तर शंभूनाथजींनाही घाम फुटला. ते म्हणाले, सुनबाई, त्याचे कपाट तपासण्याची संधी घे. घरून काही कागद सापडले तर ते परत आण. मग बघतो काय करायचं ते. संध्याने होकारार्थी मान हलवली. ती सावध झाली आणि धीरावर नजर ठेवू लागली. तिचा धीर घराबाहेर पडताच तिने पटकन त्याच्या खोलीत प्रवेश केला आणि त्याचे कपाट उघडले. आतील सर्व सामान फिरवून कपाट तपासू लागली. काही वेळाने तिला एक जुनी फाईल सापडली. त्या फाईलमध्ये काही कागद होते, पण तिला काहीच समजत नव्हते. म्हणून तिने ते कागद शंभूनाथजींकडे नेले. सासऱ्यांनी ती फाईल पाहिल्यावर त्यांनी डोकं धरलं आणि म्हणाले, सुनबाई, आमची फसवणूक झाली आहे. रंजनने हे का केले? त्याला घरी येऊ दे. मी त्याला सोडणार नाही. मी पलंग पकडला आहे याचा अर्थ असा नाही रंजन एवढा नालायक निघेल. माझ्या कष्टाच्या पैशाने बांधलेले घर कोणीतरी खराब करेल असे मला कधीच वाटले नव्हते. आणि हा नालायक माणूस माझ्या डोक्यावर बसला आहे, मला त्रास देत आहे, असे म्हणत ते ढसाढसा रडू लागले आणि संध्याच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. संध्याकाळी रंजन घरी आल्यावर शंभूनाथजींनी त्याला आपल्या खोलीत बोलावून कागदपत्रे दाखवली आणि विचारू लागले की हे सर्व काय आहे? रंजन, तुझ्या नावावर हे घर? तुम्हाला कसे मिळाले पेपर? तो पेपर बघताच रंजन अस्वस्थ झाला आणि वहिनीकडे पाहू लागला. मग संध्या त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, आज जर मला हा पेपर सापडला नसता तर तुमची फसवणूक आम्हाला कधीच कळली नसती. त्याला इतकं ऐकावं लागलं की तिच्या धीराने तिला थप्पड मारली आणि म्हणाला, वहिनी, माझं कपाट उघडायची तुझी हिंमत कशी झाली? आता मी या घराचा मालक आहे, त्यामुळे मला पाहिजे ते करू शकतो आणि तुम्ही लोक तुमची राहण्याची व्यवस्था दुसरीकडे करा. आणि हे माझे वडील आहेत, त्यामुळे मी त्यांना माझ्याकडे ठेवू शकतो. पण तुझ्या आणि तुझ्या मुलाचा ठेका मी घेतला नाही. मी हे घर विकणार आहे. तुम्हा लोकांना सत्य कळले हे चांगले आहे. मला बघू दे तुम्ही लोक माझे काय नुकसान करता. संध्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. ती घाबरलेल्या नजरेने सासऱ्याकडे पाहू लागली. शंभूनाथजी कठोर शब्दात म्हणाले, रंजन, तू हे बरोबर करत नाहीस. तुझ्या भावाने आणि वहिनीने तुला पुढे जाण्यासाठी किती साथ दिली. कठीण काळात तू तुझ्या वहिनीवर आणि तिच्या मुलावर एवढा मोठा अन्याय करू शकत नाहीस. रंजन रागाने ओरडला की जर तुम्ही त्यांची बाजू घेतलीत तर तुम्हीही त्यांच्यासोबत घर सोडून जा. मग मी बघेन हे लोक तुमच्याप्रती किती कर्तव्य पार पाडतात. संध्याचे डोळे रक्तबंबाळ झाले. ती म्हणाली, मी कुठेही जाणार नाही. माझाही हक्क आहे या घरावर. रंजन ओरडला, आता या हक्काच्या गोष्टी विसरा आणि जा. माझ्याशी भांडूनही तुम्हाला काही साध्य होणार नाही. एक असहाय्य स्त्री म्हणून कष्ट कर, मुलाला वाढव आणि संघर्षाची नवीन कथा लिही, पण तुम्हाला तुमचा हक्क मिळणार नाही. संध्या ही रागाने चिडली. ती म्हणू लागली, मी माझा हक्क कसा सोडू? माझ्या आयुष्यातील इतकी वर्ष मी हे घर सांभाळण्यात घालवली. तू तुझ्या स्वार्थासाठी हे घर विकशील आणि मी आणि माझा मुलगा बेघर होऊ. तरीही मी माझ्या हक्कासाठी बोलणार नाही असा विचारही कसा केला. आता मी तुम्हाला सांगते की एखाद्या स्त्रीची फसवणूक झाली तर ती किती पुढे जाऊ शकते. रंजन रागाने ओरडला, मी तुला 2 आठवड्यांचा वेळ देतो. घर रिकामे कर आणि निघून जा.
तू माझ्याशी भांडत आयुष्य घालवशील आणि तुला काहीच मिळणार नाही. एवढं बोलून तो पाय आपटत तिथून निघून गेला. या फसवणुकीने संध्या उद्ध्वस्त झाली. तिचा धीर खूप स्वार्थी आहे हे तिला आधीच माहीत होते, पण तोही असा फसवा आणि फसवणूक करणारा निघेल हे तिला माहीत नव्हते. इकडे शंभूनाथजी रडू लागले आणि म्हणाले, सुनबाई मला माफ कर, माझ्यामुळे तुला हा दिवस पाहावा लागला. संध्या दबक्या आवाजात म्हणाली, बाबा यात तुमचा काय दोष, पण मी असा माझा हक्क सोडू शकत नाही. ती विचार करू लागली तेव्हा तिला शिवमच्या ऑफिसमध्ये काम करणारा रचित आठवला. त्याने शिवमसाठी सर्व कागदपत्रे पूर्ण करून घेतली होती. संध्याने त्याला सगळं सांगितलं तेव्हा त्यालाही वाईट वाटलं. शिवमला लहान भाऊ असल्याने त्याच्या कुटुंबाची काळजी घ्यायला काहीच हरकत नाही असे तिला वाटले होते, पण इथे भावानेच त्याचा रंग बदलला होता. बरं, रचितने संध्याला मदतीचे आश्वासन दिले. त्याने त्याच्या मित्राशी बोलून संध्याची वकिलाशी ओळख करून दिली. वकिलानेही मदतीचे आश्वासन दिले. शंभूनाथजींची भेट घेतल्यानंतर वकिलाने रंजनला आठवडाभरात कायदेशीर नोटीस पाठवली. नोटीस पाहताच रंजनला राग आला आणि तो संध्याकडे गेला आणि म्हणाला, तू हे सगळं काय करत आहेस? साधी गोष्ट समजत नाही का? संध्या उपहासाने म्हणाली, तुमच्यासारख्या माणसांशी जरा वाकडी झालीच पाहिजे. आता हा लढा किती दिवस सुरू राहिला तरी मी माझ्या आणि माझ्या मुलाच्या हक्कासाठी लढत राहणार. मी फार शिकलेली नाही असे तुला का वाटते? जर मी दुबळी असेल तर तुला वाटेल ते करशील. अनेकांना वाटतं की आपण कोणाच्या हक्काचं उल्लंघन केलं तर समोरची व्यक्ती रडत राहते, संघर्ष करून हक्क मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही. पण आयुष्यभर संघर्ष करून आयुष्य कसं सजवायचं हे कळलं तर आपण आपला हक्क अजिबात सोडणार नाही. तू मला घरातून हाकलून दिलेस तर मी कष्ट करून माझ्या मुलाला वाढवीन असे वाटले होते, पण ती सर्व नंतरची गोष्ट आहे. सर्वात आधी मी माझा हक्क घेईन आणि दाखवून देईन की लढून जीवन जगणे ही खूप चांगली गोष्ट आहे, पण अशा स्वस्थ लोकांसाठी आपला हक्क सोडू नये. संध्याचा ठाम हेतू आणि वडिलांचा विरोध यामुळे रंजनलाही या प्रकरणात हार मानावी लागेल अशी भीती वाटू लागली. त्यामुळे तो घाबरला आणि त्याने आपली पावले मागे घेतली. इच्छा नसतानाही त्याला घर वडिलांच्या नावावर परत करावे लागले. शंभूनाथजींनी ताबडतोब आपल्या सून आणि नातवाची नावे घरातील कागदपत्रांमध्ये समाविष्ट करून घेतली. त्यांनी रंजनला त्याच्या आयुष्यातून आणि घरातून हाकलून दिले. रंजनकडे आता काबाड कष्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, कारण त्याला ना घर होतं ना कुटुंब. रंजनने ज्या प्रकारे वडिलांचा विश्वासघात केला होता ती बातमी सर्व समाजात पसरली होती आणि त्याच्याशी कोणालाही संबंध ठेवायचा नव्हता. त्यामुळे तो ते शहर सोडून दुसऱ्या शहरात काम करू लागला. पण एका रात्री ऑफिसमधून परत येत असताना त्याचा अपघात झाला आणि त्याच्या कमरेखालचा भाग निरुपयोगी झाला. त्यामुळे तो आता अंथरुणाला खिळला होता. त्याच्या कृत्याबद्दल देवाने त्याला या स्वरूपात शिक्षा दिली होती. आता तो एका संस्थेच्या जुन्या खोलीत बेडवर झोपला होता. फक्त आयुष्याचा खेळ आहे. त्याच्या आयुष्यात ना कसलाच उत्साह ना कसला आनंद. इथे संध्याचा संघर्ष फारसा कमी झाला नाही, तर तिच्या हक्कासाठी तिने आपल्या मुलाची चांगली काळजी घेतली. तिचा मुलगाही मोठा झाल्यावर त्याची आणि आजोबांची खूप चांगली काळजी घेत असे. संध्याचे आयुष्य संघर्षाने भरलेले असले तरीही तिने आपले हक्क मिळवून दिले आणि दाखवून दिले की संघर्ष करावा लागतो, पण हक्क घेण्यास कधीही मागे हटू नये. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.